नमस्कार. तर अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अशोक मामा आणि ईश्वर काका बसलेले असतात. ईश्वर काका अशोक मामांना विचारतात की बोल ना अशोक, असा गप्प का आहेस, काय झालं मुलांच्या ॲडमिशनचं. यावर अशोक मामा म्हणतात की खरी परिस्थिती तर खूप भयानक आहे. यावर ईश्वर काका म्हणतात की नाही, मला माहिती आहे की शिक्षणाचा खर्च थोडाफार वाढला आहे हल्ली. यावर अशोक मामा म्हणतात की थोडाफार वाढला आहे, अवाढव्य वाढला आहे, सामान्य माणसाला गिळून टाकेल असा वाढला आहे. आपण ना मध्यमवर्गीय माणसं आणि कसं घेणार शिक्षण. आयुष्यभर कष्ट करून नोकरी केली, एक पैसाही नाही खाल्ला कधी आजपर्यंत, त्याची गरजच नाही पडली. माझं नियोजन इतकं परफेक्ट होतं, त्यातून माझ्या मुलांचं शिक्षण सहज होतील असं वाटलं होतं. त्यानंतर मी रिटायर झालो, 40 लाख रुपये भेटले मला. त्यानंतर काही महिन्यातच वेणूला कॅन्सर झाला. मला वाटलं होतं की मी सगळं निभावून नेईल, पण अमितने आणि पल्लवीने मला मदत करायची खूप प्रयत्न केला, पण मी त्यांची मदत घेतली नाही, नाकारली मी ती मदत. कारण मला त्यांच्या आणि त्याच्या मुलांच्या भविष्याची जास्त काळजी होती. म्हणून 25 लाख वेणूच्या आजारपणात पाण्यासारखा खर्च झाला. आता उरलेत फक्त 15 लाख. त्याच्यावरच कसं तरी भागतंय. लोकांना वाटतं की मी कंजूस आहे, पैचा हिशोब करतो. त्याला हे कारण आहे. आज मला कळतंय की तिन्ही मुलांच्या शिक्षणाचा एका वर्षाचा खर्च 13.5 लाख आहे. हे ऐकून ईश्वर काका शॉक होऊन विचारतात की काय 13.5 लाख? आणि ते म्हणतात की अशोक, काहीतरी मार्ग निघेल कसा. यावर अशोक मामा म्हणतात की कसा मार्ग निघेल. आज पहिल्यांदा मला माझ्या खुजेपणाची जाणीव झाली ईश्वरा. 3 मुलांना पोटाशी घेऊन मी वाट चालतोय कारण. आणि ते थोडेसे थांबतात आणि विचार करत म्हणतात की पण आता तरी डोळ्यासमोर फक्त अंधार आहे. आता यानंतर आपण इकडे पाहतो की शेफाली आणि संयमी बोलत असतात. आता संयमी शेफालीला म्हणते की ईशान असेल तर बरं होईल, कुठे गेलाय काय माहिती. तितक्यात दरवाजा वाजतो. शेफाली म्हणते की थांब मी बघते. असं म्हणून शेफाली दरवाजा उघडते तर समोर ईशान असतो. ईशान खुश होऊन सांगत असतो की काय मज्जा आली सांगू संयमी. आता संयमी ईशानजवळ येऊन त्याला विचारते की एकटाच आलास का आणि ते कुठे आहेत. यावर ईशान सांगतो की ते खाली आहे, ईश्वर आजोबांशी बोलत आहेत. संयमी विचारते की आणि तू कुठे गेला होतास. यावर ईशान म्हणतो की मी खाली फुटबॉल खेळायला गेलो होतो. यावर संयमी चिडून म्हणते की सांगून जाता येत नाही का तुला. यावर ईशान म्हणतो की अगं मी इथेच खाली खेळत होतो. त्यावर संयमी चिडून म्हणते की ते आम्हाला कसं कळणार आहे, सगळ्यांना टेन्शन आलं होतं घरात. पुढच्या वेळेसपासून तू जर मला काही न सांगता निघून गेलास ना तर खरंच सांगते बदडून काढीन तुला. ईशान ओरडून म्हणतो की तू मम्मासारखं बोलू नकोस हा, मम्मा नाही आहेस तू. मला मम्मा हवी आहे. ती कधी येणार आहे, किती दिवस झाले तिला गॉडच्या युनिव्हर्समध्ये जाऊन. मम्माला आत्ताच्या आत्ता बोलव. यावर संयमी म्हणते की ठीक आहे येईल ती. ईशान ओरडून म्हणतो की कधी येणार आहे ती. संयमी म्हणते की येईल ईशान. ईशान म्हणतो की मम्मा आली की मी तिला इथे सांगणार आहे की तू मला मारलं, माझा कान पिरगाळलास आणि तू मम्मासारखी बोलत होतीस, सगळं सांगणार आहे मी मम्माला. संयमी चिडू म्हणते की तोपर्यंत मी तुमची मम्मा आहे असं समजा आणि आता शांत बस, कळलं, तुला माझं ऐकावंच लागेल. ईशान म्हणतो की हा रूल आहे का आणि तो चिडून तिथून निघून जातो. शेफाली आश्चर्याने संयमीकडे बघत असते तेव्हा संयमी विचारते की याच्याशी ना असंच बोलावं लागतं. आणि शेफालीला असं बघताना बघून ती विचारते की काय झालं. शेफाली म्हणते की अगं काही नाही. आणि ती संयमीला म्हणते की यालाच ना अशोक काका मराठीत म्हणतात की शिस्त म्हणजे शिस्त. आता यानंतर आपण पाहतो की ईशान नाराज होऊन बसलेला असतो तेव्हा संयमी तिथे येते आणि त्याला समजवायला लागते आणि कान पकडून म्हणते की सॉरी. यावर ईशान म्हणतो की तू माझी ट्रिक वापरू नकोस हा, असं कान पकडून सॉरी म्हणायची. यावर संयमी म्हणते की अरे ती काय तुझी ट्रिक नाही आहे, जुनी ट्रिक आहे ती. आणि ईशान म्हणतो की आता जर पल्लवी असती ना तर तुला खूप ओरडली असती की लहान भावाला असं कोणी बोलतं का म्हणून. आणि मग परत अजून तो नाराज होऊन बसतो. आता संयमी ईशानला समजावत म्हणते की आय एम सॉरी ईशान, मला खूप टेन्शन आलं होतं रे आणि म्हणून मग मी ओरडले तुला. ईशान म्हणतो की अगं मी खूप हुशार आहे, मी तर उंदराला पण नाही घाबरत. संयमी म्हणते की मला माहिती आहे, पण आपण इथे अनोळख्या ठिकाणावर आहे, अनोळख्या व्यक्तींसोबत आहोत आणि आपल्याला सगळे इथे स्ट्रेंजर्स आहेत ईशान, आणि तुला माहिती आहे ना आपण कुणावरही विश्वास ठेवू शकत नाही, बरोबर. आणि त्यात तू असा निघून जातोस, मग कसं मला समजणार. ईशान म्हणतो की अगं पण मी खालीच खेळत होतो. संयमी म्हणते की पण जर तुला काही झालं असतं तर. यावर ईशान म्हणतो की मग आपण जाऊया ना इथून. आणि अमित आणि पल्लवी कधी येणार आहेत, किती दिवस झाले त्यांना गॉड युनिव्हर्समध्ये जाऊन. आपण सांगूया ना त्या गॉड युनिव्हर्सवाल्यांना की तुमची भांडणं तुमच्या मम्मा बाबांना सॉल्व करू द्या, आमची भांडणं सॉल्व करायला आमच्या आई बाबांना परत पाठवा, किती दिवस झालेत अगं. यावर संयमीला थोडंसं वाईट वाटतं आणि ती म्हणते की मी नक्की सांगते.
तोपर्यंत आपण तुझा फेवरेट गेम खेळूया चल. दुसरीकडे आपण पाहतो की सातपुतेंच्या दरवाजासमोर कोणीतरी उभं असतं आणि त्यांचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असतं. तितक्यात तिथे अशोक मामा येतात. अशोक मामाला बघून तो माणूस तिथून पळून जातो. अशोक मामा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात, मात्र तो पळून जातो. आता अशोक मामा सातपुते यांचा डोअरबेल वाजवतात. तेव्हा सातपुते बाहेर येतात आणि चिडून म्हणतात की काय आहे. तेव्हा अशोक मामा त्याला सांगतात की इथे एक माणूस उभा होता. तेव्हा सातपुते विचारतात की कोण माणूस. अशोक मामा सांगतात की इथे घुटमळत होता. सातपुते चिडून म्हणतात की इथे कोणी माणूस नाही आहे माझगावकर, आता तुम्हाला भास देखील व्हायला लागले की काय. अशोक मामा म्हणतात की अच्छा, म्हणजे आता मला भास होत आहेत. हे बघा, बिल्डिंगला नुसत्या CCTV कॅमेरा लावायच्या बाता करू नका, खरंच लावा म्हणजे पटेल तुम्हाला मी काय बोलतोय ते. काय आहे, इथे एक माणूस घुटमळत होता, सगळे फ्लॅट्स बघत होता, मला संशयास्पद वाटलं म्हणून मी बोललो. सातपुते म्हणतात की तुम्हाला ना सगळ्यांवरती संशय येत असतो. अशोक मामा म्हणतात की मग आपण असं करूया, 302 वाल्याप्रमाणे तुमचा फ्लॅट फोडला जाईपर्यंत आपण वाट बघूया काय. सातपुते चिडून म्हणतात की अहो काय बोलताय काय माझगावकर. यावर अशोक मामा म्हणतात की तसं नको आहे ना, तर खाली जाऊन रासबिहारीला सांगा, त्याला सांगा सोसायटीमध्ये एक माणूस इथे घुटमळतोय. आणि ते म्हणतात की आणि हे जे केस आहेत ना ते काही उगच पांढरे नाही झाले, हे डोळे माणसांना ओळखण्यात ना तरबेज आहेत, तरबेज, कळलं का. हा माणूस बरोबर नव्हता. जर चोरवीर असताना आणि त्याने काय भानगड केली ना तर मला काय सांगू नका. सातपुते म्हणतात की हा ना तुमचा आम्हाला त्रास द्यायचा नवीन प्रकार चालू झाला आहे वाटतं. माझगावकर असं उगाच कुणाला काही बोलू नका हो. आणि असंही दिवसाढवळ्या सोसायटीमध्ये चोर का फिरेल. अहो आपल्यापेक्षा जास्त भीती ना त्यांना असते. उगाच असं काही बोलून लोकांना पॅनिक करू नका, कळलं. यावर अशोक मामा म्हणतात की कळलं, मला काय करायचं आहे, मी आपलं जे बघितलं ते तुम्हाला सांगितलं. सातपुते म्हणतात की तुमच्या ना नजरेतच खोट आहे म्हणून तुम्हाला हे सगळं असं दिसतं. अहो तो बिचारा कोणाकडे तरी आला असेल, घर शोधत असेल, त्याला तुम्ही चक्क चोर समजून मोकळे झालात. आता माझा ऑनलाईन क्लास आहे म्हणून, नाहीतर मला घाबरवलं म्हणून सोसायटी ऑफिसमध्ये मी आधी तुमची तक्रार केली असती, असं म्हणून ते रागाने आत निघून जातात. आता यानंतर इकडे आपण पाहतो की अशोक मामा घरी येतात. तेव्हा शेफालीला बघून म्हणतात की एकटीच बसलीच आहेत आणि मुलं कुठे गेलेत. तेव्हा शेफाली सांगते की आता इथेच होते, आतमध्ये गेलेत. अशोक मामा म्हणतात की अच्छा, म्हणजे माझा आवाज ऐकला असेल त्यांनी बाहेर सातपुतेशी बोलत असताना, तेव्हा घाबरून आत गेले असतील. तेव्हा शेफाली काहीच बोलत नाही. यावर अशोक मामा म्हणतात की तू सांगितलं नाहीस ना तरी मला माहिती आहे गं. शेफाली अशोक मामांना म्हणते की काका एक बोलायचं होतं. अशोक मामा म्हणतात की त्यांची बाजू जर मला पटवून द्यायची असेल ना तर तसं काही बोलू नकोस. चूक म्हणजे चूक आहे, मूल आहे म्हणून चुकीला बरोबर बोलणं मला जमणार नाही. आणि ईशान तितक्यात शेफाली त्यांना थांबवत म्हणते की नाही त्याच्याबद्दल नाहीच बोलायचं आहे मला. ईशान कोणालाही न सांगता बाहेर गेला ते चुकीचंच आहे. यावर अशोक मामा शेफालीला विचारतात की मग शेफाली सांगते की संयमीने जे पैसे दिले त्याच्याबद्दल तिला ओरडू नका ना काका. यावर अशोक मामा म्हणतात की एक रुपया महत्त्वाचा आहे शेफाली, आणि अशा वेळी 1000 रुपये देऊन टाकणं म्हणजे मूर्खपणा आहे. तेव्हा शेफाली म्हणते की पण काका तिने ते दिलं त्याचं कारणही वेगळं होतं ना. ते तिने दिलं कारण देसाई काका आले आणि अचानक अमित दादा आणि पल्लवीताईबद्दल बोलायला लागले. तेव्हा तिथे इरा आणि ईशान होते म्हणून संयमीला काळजी वाटली की ते दोघेजण हे बोलणं ऐकतील आणि काहीतरी प्रश्न विचारतील, म्हणून देसाई काकांना घालवून देण्यासाठी म्हणून हातात जेवढे येतील ना तेवढे पैसे तिने देऊन टाकले. म्हणजे तिचं चुकलंच आहे, पण तिचा हेतू वाईट नव्हता हो. तिला पैसे उधळायचे नव्हते किंवा श्रीमंतीही दाखवायची नव्हती. तिला दुसरं काही सुचलं नाही हो, म्हणून तेव्हा तिने तसं केलं. आणि काका कसं आहे, संयमी आता आडनिड्या वयात आहे, तिला सगळं माहिती आहे, तिला सगळं कळतंय, पण तिला कुणाशी काही बोलता येत नाही. ईशान आणि इराला समजवता येत नाही. खूप विचित्र अवस्था झाली हो तिची. अशाने ना ती कोशात जाईल. असं म्हणून शेफाली म्हणते की बरं मी निघते काका, आता कधीही काही लागलं अगदी मध्यरात्रीसुद्धा तर हक्काने आमची मदत घ्या, आम्ही आहोत, निदान मुलांसाठी तरी. हे सगळं ऐकून अशोक मामा थोडेसे विचारात पडतात. आता शेफाली तिथून निघून जाते. आता यानंतर इकडे सोसायटीची मीटिंग चालू असते. सगळेजण 31 डिसेंबरची पार्टी कशी करायची याबद्दल बोलत असतात. तेव्हा तिथे ईश्वर काका येतात आणि म्हणतात की जर पार्ट्या करायच्याच असेल तर ते पबमध्ये जाऊन करा ना, उगाच इथे धिंगाणा कशाला. तेव्हा सोसायटीतील लोक म्हणतात की पण ही जागा तर सोसायटीची आहे ना. ईश्वर काका म्हणतात की जागा तर आहे सोसायटीची, पण इथे धिंगाणा नको. काय आहे ना, झोपमोड होईल ना. ईश्वर काकांना सगळेजण विचारतात की अहो पण तीच लोक येणार आहेत ना. ईश्वर काका म्हणतात की काय आहे, सगळेजण नाही येणार. तेव्हा इनामदार बाई म्हणतात की अच्छा, कळतंय का सगळ्यांना, यांचे मित्र येणार नाहीत ना म्हणून हे सगळं चाललंय यांचं. ईश्वर काका म्हणतात की नाही मुद्दा तसा नाहीये. काय आहे ना, कांठे
पाठीळ्या बसतात, लोकांच्या झोपमोड होते. तुम्हाला जे काही साजरं करायचं आहे ना ते करा ना साजरं, पण इथे नको, बाहेर कुठेतरी. लोकांना त्रास नको ना इथे. तेव्हा देसाई म्हणतात की गटमाले, तुम्ही हळूहळू तुमच्या मित्रासारखं बोलायला लागलात. यावर ईश्वर काका म्हणतात की मित्रासारखं कसं काय, मला सांगा, चुकीचं काय बोलतो अशोक. यावर देसाई म्हणतात की मला सांगा, त्यांचा जर एवढाच त्या पार्टीला विरोध असता तर सगळ्यात जास्त 1000 रुपये वर्गणी त्यांच्या घरून आली असती का. यावर सगळेजण शॉक होऊन विचारतात की काय. देसाई सांगतात की अख्ख्या सोसायटीत सगळ्यात जास्त वर्गणी माझगावकरांनी दिलेली आहे. इनामदार बाई म्हणतात की काय बोलताय तुम्ही, माझगावकरांनी चक्क 1000 रुपये दिले. देसाई म्हणतात की हो, कारण उघड आहे, आता त्यांची नातवंड आली आहेत ना, एकाच्या बदली 4 माणसं झाले आहेत. आता जर का सगळीच माणसं पार्टीला आली तर पैसे वाढणार ना, म्हणून त्यांनी 1000 रुपये दिलेत. आणि ते ईश्वर काकांना म्हणतात की मग तुम्ही का विरोध करताय गटमाले. यावर ईश्वर काका म्हणतात की विरोध नाही, पण अशोक नाही स्वतः पैसे दिलेत का. यावर देसाई म्हणतात की हां, म्हणजे त्यांच्या नातीने दिलेत, एकूण एकच ना. आता ते कुठल्या तोंडाने आम्हाला विरोध करतील आणि कुठल्या हक्काने अडवतील. यावर ईश्वर काका काहीच बोलत नाहीत. आता यानंतर इकडे आपण पाहतो की संयमी विचार करत एकटीच बसलेली असते. तेव्हा तिथे अशोक मामा येतात आणि तिला अडखळत म्हणतात की ते दूध दिलं मुलांना आणि मीही हळद दूध पिलो. कटकट नाही केली ईशानने दूध प्यायला, दमला असणार बहुतेक. मात्र संयमी काहीच बोलत नाही. अशोक मामा संयमीला विचारतात की जेवलीस की नाही तू अजून. आणि ते म्हणतात की ते शेफालीने सांगितलं मला की तू देसाईला पैसे का दिलेस, मुलांसमोर अमित आणि पल्लवी यांच्याबद्दल तो बोलत होता म्हणून. झटकन तू त्याला पैसे दिलेस आणि तू त्याला वाटेला लावलंस. छान केलंस, बरं केलंस. यावर संयमी आश्चर्याने अशोक मामांकडे बघायला लागते. तेव्हा अशोक मामा तिथून निघून जातात. आता यानंतर आपण पाहतो की अशोक मामा खूप इमोशनल झालेले असतात आणि त्यांना आठवतं की एअरपोर्टवर पल्लवी अशोक मामांना म्हणत असते की बाबा ऐका ना. तेव्हा अशोक मामा म्हणतात की ऐकतोय, म्हणून तर आलोय ना, आता जायची वेळ झाली, आता तुम्ही ऐका. राहिला प्रश्न आर्ट गॅलरीचा. यावर अमित म्हणतो की नाही नाही बाबा, ते आता बोलायची काही गरज नाही, नंतर फोन करतो मी तुम्हाला, सविस्तर बोलू यावर. अशोक मामा म्हणतात की नाही नको, आजपर्यंत मला वाटत होतं की मी सांगितलेले निर्णय तुला पटले म्हणून तू ते मान्य केलेस, पण मी ते तुझ्यावर लादत होतो हे मला काल कळलं. यावर अमित म्हणतो की तसं नाही आहे बाबा, ती भैरवी काहीतरी बोलून गेली, तुम्ही नका लक्ष देऊन, मी सांगितलं ना. अशोक मामा म्हणतात की नाही ते तसंच आहे, मी मान्य करतो की तुझ्यावर मी निर्णय लादले, पण मी आता ठरवले, विचारल्याशिवाय काही बोलायचं नाही. तुमचं आयुष्य आहे, तुमच्या मर्जीप्रमाणे जगा. नाही, मी चिडून नाही बोलत आहे हे. असं म्हणून ते जायला लागतात. तेव्हा अमित त्यांना थांबवत म्हणतो की बाबा कधी याल परत. यावर अशोक मामा म्हणतात की तेवढं सोडून बोल रे बाबा, आता मी येणार नाही. शेवटी माझी भीती खरीच ठरली. जेव्हा लांब होतो तेव्हा नात्यात गोडवा होता, जवळ आलो आणि विनाकारण कडवटपणा आला. शेवटी हेच खरं की गड्या आपला गाव बरा. आणि मोठीला ते संयमीला सांग की तुझा आजोबा वाटतो तेवढा वाईट नाही आहे ग, त्यानेच तुझ्या बापाला वाढवलं, म्हणजे तेव्हा तो बरा असावा. हे ऐकून पल्लवी खूप रडत असते. अमितला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. आणि असं म्हणून अशोक मामा तिथून जायला लागतात आणि पाठी वळून बघतात. तेव्हा अमित आणि पल्लवी दोघेही त्यांना हात करत असतात. आता हे आठवून अशोक मामा खूपच इमोशनल झालेले असतात. आणि आजचा भाग